भाजप मनावर दगड ठेवून महायुतीमध्ये आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचं हे मोठं विधान। युतीची गरज फक्त भाजपला नाही तर सर्वांनाच आहे असं दरेकरांनी म्हटलंय। प्रवीण दरेकरांच्या तोंडी युती तोडण्याची भाषा दिसते। रामदास कदम विरुद्ध रवींद्र चव्हाण वादावरती बोलताना दरेकरांनी अशा शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे। जर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या पक्षाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांशी बोला। आमच्या चव्हाण साहेबांविषयी काही आक्षेप असतील, आमचे नेते देवेंद्रजींसोबत बोलवा आणि चार भिंतीच्या आत आपल्या भूमिका त्या ठिकाणी मांडा, सोडवणूक त्या ठिकाणी करा। पण मीडियाला बोलवायचं आणि वाटेल ते बोलायचं, महायुतीवर बोलायचं, हे आम्ही खपवून घेणार नाही। याचा अर्थ कोण आमची मजबुरी समजत असेल, याचा अर्थ कोण आम्हाला दुबळे समजत असेल तर कृपया तसं समजू नका। महायुतीची आवश्यकता सगळ्यांना आहे, त्या जाणीवेतनं या ठिकाणी प्रत्येकाने वागलं पाहिजे। त्यामुळे स्वाभाविक आहे की प्रवीण दरेकर यांच्या या विधानाचे अर्थ काढले जाणार आहेत, राजकीय अर्थ लावले जाणार आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी सोबत आहेत। उमेश, युतीची गरज फक्त भाजपला नाहीये तर ती सगळ्यांनाच आहे असं जेव्हा दरेकर म्हणतात, तेव्हा दरेकरांच्या तोंडी आलेली ही भाषा युती तोडण्याची आहे का, असे अर्थ याचे काढावे लागणार आहेत। पाहिलंय की कालपासूनच रामदास कदम यांचं जे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांच्या बाबत आलं, त्यानंतर महायुतीमध्ये धुसफूस सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच धुसफुसीतून प्रवीण दरेकरचं हे पुढचं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळते की मनावर दगड ठेवून भाजपला महायुतीत राहावं लागतंय का। कारण रामदास कदम यांनी थेट रवींद्र चव्हाण यांना कुचकामी अशा शब्दात कडक टीका जी आहे ती केली होती। मुंबई गोवा हायवे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे आणि पाहणी दौरा करण्यासंदर्भात ज्यावेळेस रवींद्र चव्हाण यांची माहिती समोर आली, या सर्वांवरती रामदास कदम यांनी ही जहरी टीका केली होती। आणि त्यानंतर अशा प्रकारच्या टीका ज्या आहेत त्या महायुतीतून होताना पाहायला मिळतात। या दोन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यावरती देखील बोलले की याच्या अशा प्रकारची जी वक्तव्य आहेत ती प्रसारमाध्यमात न करता चार भिंतीमध्ये या संबंधात वक्तव्य जी ती करावीत आणि त्यामुळे महायुतीमध्ये कुठे धुसफूस निर्माण होणार नाही याची दक्षता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतली पाहिजे। मात्र अशा प्रकारची वक्तव्य नेत्यांकडून होत असताना महायुतीमध्ये पुन्हा एकदा मिठाचा कडा पडण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आता पुढे हे जे महत्त्वाचे जे नेते आहेत दोन्ही पक्षाचे, ते नेमके कुठली पावलं उचलणार आहेत, ह्या प्रकारची जे नेते वक्तव्य करतात त्यांना काही तंबी देणार का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे उमेश। आणि त्याचबरोबर दरेकर यांच्या या वक्तव्यावरती महायुतीवरनं काही कमेंट्स येतात का, हे सुद्धा बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।